आदित्य ठाकरे घेणार राज ठाकरेंची भेट, थोड्याच वेळात शिवतीर्थावर जाणार असल्याची माहिती। उद्धव ठाकरे राज ठाकरे मुंबादेवीच्या चरणी, सोबत संपूर्ण ठाकरे कुटुंब घेणार मुंबादेवीचं दर्शन। लक्ष्मी दर्शनासाठी आजचा दिवस आयोगाकडून सत्ताधाऱ्यांना दान, निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगुळ दिला। संजय राऊतांचा राज्य निवडणूक आयोगावर हल्लाबोल। आमच्या आधीच्या सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली। युती सरकारनं पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले। पुरंदर सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून अजित पवारांचे गंभीर आरोप। अजित पवारांना 25 वर्षांनंतर आता या विषयाची आठवण झाली। माजी मंत्री एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, पार्टी फंडासाठी असा कुठला निर्णय झाला असल्याचं आठवत नाही, खडसेंची माहिती। पनवेलमध्येही भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप। प्रभाग क्रमांक 17 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याचा दावा। पैशांची पाकिटं, मतदारांची यादी पोलीस फ्लाइंग स्क्वॉडला दिली। राज्यातील 29 मनपा क्षेत्रातील प्रचार थांबला। गुरुवारी मतदान, राज्य निवडणूक आयोगाची मतदानाच्या तयारीसाठी लगबग। अजित पवारांनी गुन्हेगारांना तिकीट दिलं हे अतिशय चूक, मी माझी नाराजी त्यांच्याकडे व्यक्त केली। द एन्काउंटर विथ वृषाली कदम या विशेष शो मध्ये फडणवीसांचं मोठं वक्तव्य। वाढवण सोबतच विरारला विमानतळ करता येईल का यावर विचार सुरू। रितसर अभ्यास झाल्यावर दोन्हीपैकी एका निर्णय घेतला जाणार। जय महाराष्ट्राला दिलेल्या विशेष मुलाखतीतून मुख्यमंत्र्यांची घोषणा। उद्धव ठाकरेंना मी शत्रू मानत नाही, पण ते माझ्या आई वडिलांबद्दल बोलले याचं वाईट वाटलं। जय महाराष्ट्राच्या मुलाखतीतून फडणवीसांनी व्यक्त केली भावना। पुण्यामध्ये भाजप उमेदवाराच्या पतीकडून डान्स बारमध्ये पैसे उधळले। रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट व्हिडिओ। डोंबिवलीमधील शिवसेना भाजपमधला राडा प्रकरणी शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील, रवी पाटील अटकेत। मेडिकलसाठी आणल्यानंतर दोघांची प्रकृती खालावली। सरकारचा मोठा निर्णय, मकर संक्रांती निमित्त महिलांसाठी विशेष गिफ्ट। राज्यभरामध्ये महिलांसाठी विशेष मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्याचा घेतला निर्णय। हार्बरच्या प्रवाशांना एसी लोकलचं गिफ्ट। 26 जानेवारीपासून सीएसएमटी पनवेल लोकलच्या 14 फेऱ्या वाढवणार। ब्लिंकिटचा महत्वाचा निर्णय, आता 10 मिनिटांमध्ये घरपोच वस्तू सेवा होणार बंद। केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर ब्लिंकिटचा निर्णय। श्वानदंशास आता प्राणीप्रेमी जबाबदार, सुप्रीम कोर्टाचा इशारा। संजय गांधी उद्यानामध्ये 3 छाव्यांचा जन्म। भारती सिंहिणीनं दिला 3 गोंडस छाव्यांना जन्म। इराणमध्ये अराजक, 2000हून अधिक लोकांचा मृत्यू। सरकारनं पहिल्यांदाच स्वीकारलं वास्तव। इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर टॅरिफ लादण्याच्या निर्णयाला चीनचा विरोध। इराणशी व्यापारी संबंध ठेवणाऱ्या देशांवर 25% टॅरिफचा ट्रम्प यांचा निर्णय। मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांकडून फेडच्या पॉवेल यांची पाठराखण। ट्रम्प यांचा दबावात झुगारून फेडरल रिझर्व्हच्या पाठीशी। जगभरातील 11 मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांकडून एकमुखी पाठराखण। मुंबई इंडियन्सचा भीम पराक्रम, गुजरात विरुद्ध 193 धावांचा डोंगर केला सर। कर्णधार हरमनच्या दमदार खेळीमुळे 7 विकेट्सनं मिळवला दणदणीत विजय। आज न्यूझीलंड विरुद्ध राजकोटमध्ये दुसरा वनडे सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची टीम इंडियाला सुवर्ण संधी। भारतात न खेळण्यावर बांगलादेश बोर्ड ठाम। आयसीसीच्या निर्देशांनंतरही सुरक्षेविषयी चिंतेचा पुनरुच्चार। राज्यभरात मकर संक्रांतीचा उत्साह, मंदिरांमध्ये वाणवसा करण्यासाठी महिला भाविकांची गर्दी। पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आणि साईनगरी शिर्डीही सजली।